चल बाय 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 टाकते विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पॅकर होणं लय कठीण काम आहे. पॅकरलाच माहित असतं खेळाडूंना किती खर्च येतं. खेळाडूंनी फक्त साथ दिली पाहिजे बस. एवढं समोसा पण दिलं पाहिजे. पाणीसाठी पण रडत असता तुम्ही. टीम लवकर या फोटोसाठी. फक्त व्हिडिओ करायच्या दुसरा काही येईल. अतुल काटे, प्रमोद पावसे आपण देखील आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. तर शरद पावसे यांच्याकडून खरं तर हे वैशिष्ट्य दोन्ही खेळाडूंसाठी शेवटचा एक चेंडू आणि 3 धावा. या स्पर्धेतला शेवटचा बॉल, शेवटचा सामना, मेगा फायनलचा थरार मैदानामध्ये सध्या आपण एन्जॉय करतोय. एक चेंडू आणि 3 धावा. प्रमोद टू एका बाजूला असेल, यशपाल भोईर. एक चेंडू 3 उरण की पनवेल, पनवेल की उरण. मैदानामध्ये हा सामना सुरू झाला. एकदा जोरदार डाव द्या. एक चेंडू आणि 3 धावा. हॅलो गाईज, घनश्याम या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही मॅच ठेवलेलं आहे 2 दिवस 15-16ला. आता 9:30-10 वाजता उद्घाटन आहे. आलेलो आहे पिचवर मशीन मारायला. बघूया आजचा दिवस कसा जात आहे. तुम्हाला पूर्ण काही नाही आहे. लेट आलोय बहिणा. तुमच्या पहिले मी आलोय. तुम्ही कधी मारलेलाच का? नाही मारला. मला मारायला नाही चांगला. तू येऊ उचल, तर बाटली उचल, पाणी भरल. कोणत्याही खेळाडूला कोणतीही इजा वगैरे या स्पर्धेमध्ये होऊ नये यासाठी आपण गणरायाचरणी वंदन करत आहोत. आमचे महादेव बाबा पाटील वहाल यांच्या शुभ हस्ते आपण गणरायाचं पूजन होत आहे. लाईव्ह सुरू आहे. आई इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघत आहोत. गणपती बाप्पा मोरया. तर गणपती बाप्पाचं इथं पूजन झाल्यानंतर मी मुरलीधर दत्तात्रय पाटील आमचे काका मुरलीधर काका यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करू. रामजी पारिंगे यांना पण मी विनंती करेन की आपण ज्या आपल्या प्रतिमा आहेत, ज्या पुण्यस्मरण आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बऱ्याच वर्ष योगदान असतं, ते कैलास देखील प्रतिमा इथं आहे. त्यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. त्यानंतर स्वर्गीय राहुल रमेश पाटील यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेचं पण पूजन करायचं आहे. आणि आमचे बंधू अमोल मुरलीधर पाटील यांच्या प्रतिमेचं देखील पूजन करायचं आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण यंगस्टर वहाल आयोजित 2025 हे चषक आहे आणि या चषकामध्ये हॅलो थोडा बेल ये दे ना, इको कमी कर. हॅलो 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 तू बघ. हॅलो हॅलो श्रीफळ अर्पण केलं जात आहे महादेव बाबा पाटील यांच्या शुभ हस्ते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर पूजन इथं संपन्न होत आहे. निरंक्षर चषक 2025 वहालचं हे आयोजन भव्य दिव्य आयोजन आहे. 2 संघ बीआरसी आपला संघ, आपले खेळाडू आणि त्यानंतर आपण क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. मॅच वालेले 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. बीआरसी कॉलनी रोशनदाची सगळी कंपनीतली माणसं आहेत, म्हणजे मित्र आहेत. आजचा दिवस खेळणार आहेत. एक संघ क्वालिफाय आज होईल फायनल साठी. आता उद्घाटन होईल. त्यानंतर टॉस तिथे 2 संघामध्ये होईल. विकेटचं पूजन सुरू आहे. ज्येष्ठांचं पूजन सुरू आहे. पाहुणे आपले उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत. अध्यक्ष हॅलो सन्माननीय आपले पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथं पाटील यांच्या शुभ हस्ते तिथं यशवंती. त्यानंतर मी आपण पुढचं पूजन तिथं महादेव बाबा पाटील वहाल यांच्या शुभ हस्ते देखील तिथं पूजन सुरू आहे. त्यानंतर मी विनंती करतोय की संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे सन्माननीय राजेंद्रभाई पाटील यांना पण मी विनंती करतो की आपण देखील तिथं विकेटचं आणि यष्ट्यांचं पूजन करायचं आहे. रामजी मामा पारिंगे यांना पण मी विनंती करतोय की आपण देखील तिथं पूजन करायचं आहे. संजय कांबळे यांच्या शुभ हस्ते देखील तिथं पूजन होत आहे. कॅप्टन आहे समोरच्या टीमचे, तर त्यांचा
दोन टीमचे दोन कॅप्टनचे शुभ असते इथं श्रीफल अर्पण करून त्या क्रिकेटचं पूजन होणार आहे आणि त्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. कोहली ऐसा हुआ है मध्ये वाजव मोरया. असा हा टॉस भाई राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे आणि या स्पर्धेला सुरुवात केली जाणार आहे. बॅटिंग घेतली बॅटिंग घेतली. काय तुमचं म्हणणं काय? 5 बॉलर बॅटिंग घेतली. काय तुझं म्हणणं आहे? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती, हा, पण बघू आता कमी स्कोर मध्ये थांबायचा प्रयत्न करू. वाटतील का तुम्ही जिंकणार का? प्रयत्न करू चालेल शेवटपर्यंत प्रयत्न करू. परमेश्वर असं म्हणतात आणि तेच करू. चालेल या. 5 ओव्हरी 5 बॉलर. आहे बॉलिंग आहे मला घनश्याम. दांडी गुल. टप्पा टाक मी सरळ टाक. त्या संघाच्या सर्व फलंदाजाने स्टेजच्या टप्पा टाक मी. बाजूने जो खेळाडू कक्ष आहे तिथं यायचं आहे. मला वाटते BRC कंपनी आहे आणि बऱ्याचशा खेळाडूंना मला वाटते मराठी भाषा आपली मातृभाषा कदाचित समजतात. आलेले आहेत, अंपायर पण आलेले आहेत. हे बघ कॅप्टन 40+ कॅप्टन आलेले आहेत. नाही तर सर आहेत अंपायर. चला बाय. काय बोलता? 4 वरची बोलू. टॉस केला जाणार आहे. महेश कोट शेरगर विरुद्ध मंगेश स्मृती कोंबडबजे. हेड ऑर टेल टॉस कोंबडबे संघाने जिंकलेला तर आपण या सामन्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि कॅपॅसिटी या गोलंदाजामध्ये आहे. ओहो आर्यन भोईर यॉर्करचा इस्तेमाल. मिड ऑफला मयूर शेठ. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आर्यन भोईर आता मत बसलेले आहेत. बघा वडिलांचा सपोर्ट किती महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. ओहो यावेळेला पॅडल स्वीपचा फटका आणि फाईन लेगच्या डोक्यावरून गीतेश मडवीचा तडाखा. षटकार पुढे चाललेला आहे. 21 धावा धावफलकावर. ओ यावेळेला पुन्हा एकदा तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. ओ यावेळेला चेंडू अडवण्याचा पण घेतली, मात्र आज त्याचा क्रिकेटवरचा प्रेम त्याला इथं घेऊन आलेला आहे. तर ऋषीला मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक जबरदस्त स्वतः सिडकोमध्ये कार्यरत आहे. त्याच्याकडे जॉब गोष्टी असतात तिथं क्रिकेटसाठी त्याला आवड आहे, पण वेल खूप महत्वाच्या. सध्या त्याच्याकडे वेल नाही. ज्या वेळेला वेल होती त्यावेळेला तो गावासाठी क्रिकेट खेळलाय आणि त्याने प्रूफ केलाय, सिद्ध केलाय, दाखवून दिलाय की मी कशा प्रकारची फलंदाजी करतो. तो आज त्याच जोशाने तशी फलंदाजी करू शकतोय. खेळाडू असतात, 9 खेळाडू येताना दिसत असतात, 7 खेळाडू, पण आज माझा विश्वास बसत नाहीये. आज जवळजवळ 15च्या पेक्षा जास्त खेळाडू कपड्यांमध्ये आणि सोबत. आणि यंदा आदित्य तुमचा संघ 100% पुढे जाईल, कारण एवढा तुम्हाला आता कारण रहा जितेंद्र के पास उतना हाइट नहीं था जितना काय पाहिलं अमिताभ के पास था. 4 वेळेला फेरी मारतो. 4 वेळेला जेवला तर जाईल नाही. घरी आता एकदा इथे 2 वेळेला झाला. त्याच्यामध्ये नाश्ता केला 3 वेळेला. 4 वेळेला जेवला यो. नवजुल भोरेने 50 मारलेले आहे, 50 धावा मारलेले आहेत. लंबे कितने खिलाड़ी हमेशा टेनिस करियर में फायदेमंद साबित रहते हैं, जो उछाल का फायदा भी लेते हैं फाइबर पूर्ण और अपना कद का फायदा. या मत थोड़ा सा यहाँ पर धावा मारले. निराश रहेंगे.
कांग्रेचुलेशन भेटलेलं आहे, पावडर बिवडर लावून आलेलं आहे. जरूर थोड़ा पहले इस बार आपके टूर्नामेंट को बाकी उरद में कोई भी टूर्नामेंट करे ना करे लेकिन इधर की टूर्नामेंट है सबसे मानो के जैसे पृथ्वी का अवार्ड दिया जा रहा है और ये ट्रॉफी पे ऐसा है यहाँ पर प्रैक्टिस के लिए कहते हैं वही रोज आते हैं ये प्रैक्टिस से देखिए मेन रंग लेकर आ रहा है अभ्यास आपका कितना अच्छा है अब टॉर्च बॉक्स पर देखिए कहानी संदेश सर फ्रांस एकमात्र ऐसा देश है जहाँ पर एक भी मच्छर नहीं है लेकिन देखिए मच्छर की अगर कहानी एक सुनाओ तो बड़ा अच्छा कहानी है लेकिन शायद इस गेम के बाद लोग बना रहे देखिए अपना घनश्याम देखिए एक चतुर कप्तान और देखते हैं अंपायर हाथ उठा लिए भाई बीमर पेश कर दिए नो बॉल और उसके साथ 2 रन देखिए और टीआरएस यहाँ पर बच्चा पहले बार उड़ने लगा और सीधा उलवा नोट में आया और जब उलवा नोट से उड़कर वापस घर गया उसके बाप ने पूछा बेटा तू उलवा नोट गया था कितना मजा आया उसने बोला पापा मैं जब उलवा नोट में गया ना हर कोई तालियां बजाए वो बोला बेकूफ बेटा वो तालियां नहीं बजा रहे थे तेरी मौत का रास्ता निकाल रहे थे तो बाल बाल बचा उस तालियों के बीच में नहीं आया सागरजी पाऊस आलेले आहेत संध्याकाळी शराब पीने का मन था लेकिन पास में आजा. कम था छक्के लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में टीम को आदित्य भाई फुल धंदा करून आलाय रिक्षाचा पैसा वसूल सांग त्याला हे बघा टेनिशियल बॉलची गेलो होते पोर्टिप्लस वाल्याना ना आता सीझनचा बॉल धरता का वय आहे तुमचा सीझनचा बॉल धराचा नक्कीच विनय मात्रेचा परफॉर्मन्स मी सकाळपासून खिलाड़ी का तो रहता है मेहनत लेकिन जो विनय ने मेहनत डाला क्या मैच था एक्सीडेंट मैच था कुंभड़ पूजे के सामने लेकिन उसके बाद देखिए अब उनके हाथों पर लेफ्ट में गेंदबाजी बॉलरचा आता तो वय आहे तुमचा बॉल धराचा यो टेनिस बॉल धरा बद्दल मी अजून एक सेमी फायनल चालू आहे आजच्या दिवसी आणि आज जिंकलते दोन्ही मधून मोराव आणि भेंकर मॅच चालू आहे त्यामधून जिंकलतो जाईल डायरेक्ट फायनलला उद्या आपकी भी गेंदबाजी बहुत अच्छा चला है बॉल रेगुलर क्रिकेट में जहाँ बतौर कमेंटेटर हमने देखे लेकिन आज भी आपको प्लस में ये देखिए मौके का फायदा अगर ट्रॉफी चुनना है तो फिर ये छोटे छोटे गलतियों को छोड़ना होगा सर काय बोलतो तुम्ही फील्डिंग मजबूत रखना होगा तुम्ही बॉल पहिले पकडा आम्ही पकडतो. 2 मॅची बघितल्या ते एकच दिवस होत्या अरे एकच दिवस मॅच होत्या त्या ग्राउंडवर आहेत और टीम का टोटल के बाद करेंगे पहला ओवर के खेल समाप्त होने के साथ साथ 7 रन बनाए मुन्ना भाई नव्हता ना अरे हो नव्हता ना भागना पड़ता है कभी कभी हवाई जहाज सपोर्ट जर आमच्या जवळ गाड्या नाही टी शर्ट दिली टी शर्ट नाही दिली का 10 रुपये टाकील दिला 12 गेंद बचा है अरे गाडी मॅथला नेते गाड्याच नाही तुमची एर्टिका द्या ना आम्हाला कमी आहे ना एर्टिका पाहिजे मुन्ना एर्टिका काढायला सांगा ना आपल्या त्या 10 जण जातात डायरेक्ट एक टीम गेंदबाजी आम्ही बाईकवर जाऊ नाही तर बघ प्रत्येकची बाईक भेटलेली आहे प्रत्येकला ती बाईकवर जाऊ आम्ही मग पिछले 2 मैच से रन बनाते आ रहे हैं कोणची रिक्षा नाही ना एर्टिका एर्टिका 10 जण जातात झाल्या एर्टिका 10 जण जातात डायरेक्ट एक टीम जाईल सांगणे ते ना टोटल बड़ा मुश्किल बना सकते हैं अरे एर्टिका दे लगेच नाही हो. त्याला बुटाव नाही दिली ये देखिए जगह बनाए पोजीशन बनाए ये भी के अंदाज में अपना रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे कौन देखता रह जाएगा कौन ट्रॉफी तक पहुंचेगा ये देखिए बड़ा ऐतिहासिक एक के 47 असे हालात होणारच बाबू हमारे दिनेश भाई भंडारे के बात करेंगे सरपंच देखिए यहाँ पर और उन्होंने देखिए नौकर के विभाग की टीम ये भी बताएंगे भाई ये देखिए भाई ये भी बता रहे हैं भाई हमारे अंगने में अच्छा ताल देते हुए मजा आएगा कल भी फाइनल डे को भी मचाओ ये देखिए आउटफील्ड थोड़ा हरकत किया लेकिन बैकअप अब आखिरी गेंद है चाहेंगे कम से कम ये गेंद तो बेहतर निकल जाए नहीं भाई यहाँ पर भी बड़ा हिट खेले हैं भाई ये बैटर है या मटन का दुकान भाई मटन के दुकान में जो लाइन लगी रहती है संडे शुक्रवार है तो चौके छक्के की लाइन लगा दी दोनों बैटर ने यहाँ पर आता इतिहासांची टीम क्वालिफाय झालेली आहे फायनलसाठी काय झालं होतं त्याला 2 मॅन ऑफ द मॅच भेटल्यात एक फर्स्ट मॅचची आणि सेकंड मॅच नाही सेमीफायनलची मॅचची 25 धावा आणि 4 विकेट घेतल्या सिरीजच्या रेसमध्ये आहे सायकल भेटते वाटतं हे काय झालं तो काहीतरी त्यांच्या डिस्कशन चालू आहे
सायकल वाटतं आहे आपल्यालाच. सरांची कृपा आहे सगळं. ही सायकल आहे सिरीतला आणि ट्रॉफी आहे मस्तपैकी दाखवतो उद्या. ह्यो माणूस आहे ना, हे माणसाने वाटवला करायला आणलाय नुसतं हेल्प इथं. काम कसं आलं घनश्याम? एक नंबर. तुम्ही माईक काही दिलाच नाही आम्हाला. धन्यवाद धन्यवाद. हे झोपून मारता आणि हे फटके बिटके झोपून बिपून मारायला लागलं. आम्हाला शिकवा. उद्याची प्रॅक्टिस चालू आहे प्रत्येक पडेलची. यो प्लेटी करते नुसता. तर बघूया काका टाकताना 40+ प्लेटी करते पुऱ्या. ह्याला मारता नाही आहे. उद्या आमची मॅच आहे, दुसरा राऊंड आहे. बघूया कसं काय होतंय. यो 6 उद्या मार म्हणजे झाला. बायने 50 धावा मारलेल्या. पण चुकी झाली बॉलरांकडून. आपले पंचकृषी अरे थांब. अरे तुला काही नाही का रे? अरे आपण काही जाईन. अरे काही विचार नाही. हे पळालतय आणि किती बॉलर माहिती आहे? 15 बॉल 50 मारले आज त्याने. अरे मारलं माहिती आहे मधला. काही विचारी नाही मी. अरे कॉंग्रॅच्युलेशन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन. असंच केलं तर आम्हाला अशीच बॅटिंग आवडली. लय भारी चक्कर मारलं तुम्ही. लंबे दुसरा दिवस लारा आलेला आहे. आज खेळणार नाही तो. ताजाला मॅच बघायला पॅन्ट येऊन शर्टावर. अरे कसं होईल मग? रोशनजी पाटील आलेले आहेत ताऱ्यावरून कॉमेंट्री करण्यासाठी. बाबूशा ऐक नाही याच मैदानावरती पैसे असतात तुम्हाला बघायला? नाही पैसे बिशे काय. गौरव भाई पॅकर होणं लय कठीण काम आहे. पॅकरलाच माहित असतं खेळाडूंना किती खर्च येतं. खेळाडूंनी फक्त साथ दिली पाहिजे बस. एवढं ज्यांना समोसा पण दिलं पाहिजे. पाणीसाठी पण रडत असता तुम्ही. मग पाणी नको द्यायला. माणसाने पाणी नाही पडतं मरल. तुम्हाला लागते दारू. कोण पाणी दिले ना. मी दारू तरी पिते करत. आणि रात्रभर प्रॅक्टिस करतो घनश्याम तू ना. 8 ना 9 वाईट टाकतो. आज बघू तुझी करताल. तुझी पहिली मॅच होती. आता तुमच्या होम ग्राउंड किती बॉलिंग चांगली करतोय. मला नाही वाटत परतीन म्हणून त्याचं 2 तरी 6 बापरे आज 2 ओव्हर आहेत घनश्याम पाटीलला. 16 तरी फॅन्स आहेत त्यांना विनंती आज त्याला आशीर्वाद द्या. खास करून तिकडून पण आशीर्वाद आला असेल. तिकडून पण आला असेल आशीर्वाद त्या व्यक्तीकडून. व्यक्तीच नाही तो कोण. काय पाहिजे का? थंड मंगाव जार कवट्या लेट झालं नितलंच बोललं. आता काय बोलतोय ना. साधा काल पोरींची बोलत आलेला आहे. धन्यवाद. उडकावून यांची धन करूया. विषयासाठी बॉल तयार. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस. इथे पहिला बॉल मध्ये पहिला झटका. पहिल्याच बॉल मध्ये खेळाडू बाजूला विशाल शेळके. बॅक टू द डग आउट. जबरदस्त खेळाडू. उर्दू नाईट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्राला स्पोर्ट्स सायकल मिळाली होती. एक उत्तम दर्जाचा एक आक्रमक फलंदाज देखील आहे साहिल दरे. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पहिली समोर पाली संघाची बारक्या शेळकेला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहताय. पहिलं षटक होतं अतुलचं. त्याने 5 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर मध्ये 7 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अतुल आला. त्याने 10 धावा खर्च केल्या आणि यानंतर मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. एक नंबर खोटा माणूस आहे. 2 हप्ते झाले कपडे घेऊन येत आहे. ज्याला तर त्याला दुकान आहे ना. तो खाला दुकान आहे. अतुल काटे मामा बांजा. आम्हाला 5 ओव्हरला 41 धावा निघले नाही. आम्ही हारलेलो आहोत. काय बोलायचं. दरवर्षीप्रमाणे रन आउट. भाई अतुल काटे के भाई. बिखर कर आया ये गेंदबाज है और पूरी देखिए मैनेजमेंट सपोर्ट जो टीम को साथ दे रहे हैं. मैं इनकी तारीफ करना चाहूंगा. कुणाल यांनी 4 बॉल 4 सिक्स मारलेला आहे. इतना अच्छा बना लेंगे. 14 बॉल 38 धावा मारल्या अतुलने. आपल्या कुणालने मैच आ रहे थे रोशन दादा. इन्होंने शुरुआत से दिखाया था कि शरीर में गर्मी है बदन में. लेफ्ट जेवत आहे. हात सुजलाय म्हणून जेवताना काला नको जाऊ. अतुल व्हेज जेवत नाही. नुसतं नॉनव्हेज लागतंय. कसं होतं अतुल? जर नॉनव्हेजच खपला तर व्हेज राहील.
प्रभाकरला डाऊन द ग्राउंड आणखीन एक लाजवाब फटका बॉल स्पॅक ड्राईव्ह तेजस पुढे आणि आता मात्र जो नव्या उमेदीने गोलंदाज जर आपण बघितलं P1 पॉवर प्लेचं षटक घेत असताना ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने आता ताकीगाव संघ ओळखला जातोय तो चैतन्य पाटील गोलंदाज मार्कवर आणि चैतन्यला P1 चं पहिलं षटक चैतन्य यावेळेला हो यावेळेला अगदी लोअर फुल टॉस मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झाला तर तिने भेटला काय त्याला बुट्टा घालून मॅचला गेला तर जिका आता बायको नाही धावायला बायको आल्यावर माको तू मग काय फिरायला गेलं काय आणतात का नाही पार्सल आणलं गाडी नाही काय बोलतोय बोल 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 तू मी तर शेवटचा 6 कसा वाटला तुला हो एक नंबर आईला बघ काय करते बॅटून आला बॅटून बोलू का पुरं बघा जरा रनआउटच्या आईला रनआउट झाल्यावर तर मॅच हरते यांची रनआउट झाल्यावर तर मॅच हरते जॉर्डन अरे संग्रामी लागल म्हणून दोन नंबर टीम ठेवली तुमची का लागली का नाही ना नाही लागली असं असे नाही राहायचा घाबरलं असं बोलत पहिले आम्हाला काटा करू दे या सीझनचा कॅप्टन एंट्री आता तर म्हणे लोकांना कमी बोलाता लय पोरींची बोलतोय आज माहिती आहे 4 धक्का मारलाय आवरे मॅसेज नाही आला तुला बघू शकता पागल त्यापासून मी आहे बसलो सगळे प्लेयरांच्या जवळ माणूस दिसत नव्हता माणूस गायब होता काय तरी हे आपली बॅट काय आहे अरे तुझी बॅट नाही म्हणून मला धावत नाही मला रन आउट करतात मॅच लागले भेंडकल राहुल अभिनंदन सांगराल मिळून प्लस आणि राहुलला 1000 रुपयाचा पारितोषिक क्या बात आहे मित्र संघाच्या आधार सरपंच शरद शेठ कौशे क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये राहुलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे टॉस भेंडकर टीम लवकर या टॉससाठी फक्त व्हिडिओ करायच्या दुसरा काही येईल अतुल काटे प्रमोद पावसे आपण देखील आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे तर शरददादा पावसे यांच्याकडून खरं हे वैशिष्ट्य आलं समोर फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला कविश पाटील Final match, दोन ball, मैदानामध्ये बघा पुन्हा एकदा एफर्ट्स लाजवाब क्या बात आहे तर साहिल दरेचं कौतुक करावं लागेल 2 बॉल 3 धावा हा चेंडू देखील प्रमोद पावशेचा अतिशय मौल्यवान इम्पॉर्टंट राहील शेवटचे 2 चेंडू 3 धावा असताना यॉर्कर टाकलाय इथे मात्र यष्टाची कहाणी मेट्रिस एक चेंडू आता 3 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलंय व्हॉट अ मॅच कितना है दम फील्डिंग लावून आणि टीम पुन्हा एकदा विनंती राहील एक चेंडू 3 धावा हा सामना आवडला असेल ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार धाव द्या या स्पर्धेसाठी शेवटचा एक बॉल मेगा फायनलचा थरार लास्ट बॉल 3 शेवटचा निर्णायक चेंडू संघर्षमय सामना कोण होणार चॅम्पियन दोन्ही खेळाडूंसाठी शेवटचा एक चेंडू आणि 3 धावा या स्पर्धेतला शेवटचा बॉल शेवटचा सामना मेगा फायनलचा थरार मैदानामध्ये सध्या आपण एन्जॉय करतोय एक चेंडू आणि 3 धावा प्रमोद टू एका बाजूला असेल यशपाल भोईर एक चेंडू 3 उरण की पनवेल की उरण मैदानामध्ये हा सामना सुरू झाला एकदा जोरदार डाव द्या एक चेंडू आणि 3 धावा इतिहास घडवला मैदानामध्ये स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 इथला संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन रनरअप राहिला भेंडकर ए संघ डीजे जिंकलेले आहेत नितलं झालं थांबा थांबा रे थांबा 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 या स्पर्धेसाठी तिथलं काय गेम चेंजर किधर है गेम चेंजर ये 6 बॉल 7 असताना भरपूर मॅच फिनिशिंग केलेलं आहे डिपेंड केलेलं आहे पाणी दे काय वेल ट्राय आणि कॅच आली होती सुटली जाऊ दे असो ह्यो बघा यो काही कामाचं नाही यो काही कामाचं नाही झाल्या तुला माहिती आहे खाली खाली टाकतो माणूस घंटा विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे अतिशय जबरदस्त अंपायरिंग दोन्ही पंचांनी
नीरज राणा सरांना पण मी आधी कुणाल भाई ऑन फायर. आता 10K सबस्क्रायबर नाही सॉरी 10K फॉलोअर्स आहेत. नंतर बोल बोल. नाही असं नाही सर वाहन चषक 2025 या आयोजनामध्ये जरा वरती यायचं आहे. जगदीशदादा यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचा ट्रॉफी दिली जात आहे. चेहऱ्यावरती किती गोड स्मित हास्य. गुड्डू जोशी यांना मी आता बघितले, त्यांना मगाशी पण आपण यावरती या संग्राम संघासाठी त्यांचं खूप मोठं योगदान, मार्गदर्शन आणि त्याचे खंबे समर्थक आधारस्तंभ म्हणून असते इथे उपस्थित झालेत. आणि पुढचं बक्षीस आहे मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. राजस्थानचा या स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी मी विनोदराव पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचं बक्षीस या गोलंदाजाने घेतलेले आहे. आणि तो गोलंदाज आहे प्रमोद पावशे, मॅन फ्रॉम निकलस. मागच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच. 7 गडी त्यांनी दिवसभर आज गडत केलेले आहेत. तो प्रमोद पावशे ठरला आहे या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज या मॅच मध्ये काढलेले आहेत. आणि तो ठरला आहे तिसऱ्यांदा मला हॅट्रिक, कारण तो 2च संघ आहेत. आणि तिसरा उत्कृष्ट फलंदाज आहे नित्रसचाच खेळाडू आहे राहुल काठे, 55 धावा. 3 बक्षिसही मला वाटते नित्रस संघाकडे गेलेले आहेत आतापर्यंत. मी धर्मा पावशांना विनंती करतोय आणि विनोद पाटील की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचं आहे. राहुल काठे याला हे उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस देऊन इथं त्याला सन्मानित करायचं आहे. सर्वप्रथम आता दुसऱ्या क्रमांकाकडे आपण जाणार आहोत, नंतर आपण सिरीज घेणार आहोत. दुसरा क्रमांक घेण्यासाठी मी बीसीसी भेटकर संघाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. रोख रक्कम 25,000 रुपये आणि एक भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाणार आहे. आणि ते देण्यासाठी मी विनंती करतो शरद पावशे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. चांगला त्याला बोललो राजस्थानचा कमाल लागला. चला तेव्हाच येतो जेव्हा तुमच्या मोठ्यांचा तुम्हाला आधार असतो, त्यांचा पाठिंबा असतो. आणि तसंच भेटकर संघ आज या स्पर्धेमध्ये, काल मला वाटते पर्पल कलर मध्ये ते उतरले होते, आज पिवळा कलर झाला, वेगळ्या जर्सी मध्ये ते आले होते. आणि तो संघ या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलाय म्हणजे दुसरा क्रमांक, सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. रमेश दाभोलकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज. आता एक सिरीज देऊया आपण. आणि सिरीज आहे 66 धावा ज्या फलंदाजाने ठोकल्यात. तो फलंदाज आहे भेटकर संघाचा धीरज पाटील. भेटकरचा धीरज पाटील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, सायकल, त्यानंतर ट्रॉफी देऊन या फलंदाजाला सन्मान करायचा आहे. धीरज पाटील बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज. 66 धावा या स्पर्धेमध्ये त्याने ठोकल्यात आणि तो ठरलाय मालिकावीर. सायकल आणि ट्रॉफी देऊन धीरजचा इथं गुणगौरव केला जात आहे. वेल प्लॅन धीरज, अभिनंदन. बोला सांगू. चला धीरज जरा या मायक्रोफोन वरती. तुमच्या इथून आवाज आलाय काय? नाही बोलला कधी? ठीक आहे, चल काय हरकत नाहीये. आणि आता मात्र आपण प्रथम क्रमांकाकडे जाऊ. दादाचे खेळाडू, त्यांचे पाठीराखे गुड्डू जोशी, हे सर्व त्यांचे आधारस्तंभ जिथे असतील सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की न्यू यंगस्टर वाहाल चषकाचा फायनलचा दावेदार, फायनल ज्या संघाने ठोकली तो संघ आहे संग्राम 11 निकलास. 50,000 रुपये रोख आणि एक अतिशय जबरदस्त चमचम करणारी मोठी भव्य दिव्य अशी ट्रॉफी देऊन निकलस संघाचा गुणगौरव करण्यात येत आहे. वेल प्लेड संग्राम 11 निकलस. 50,000 रुपये रोख आणि एक मोठी भव्य दिव्य ट्रॉफी न्यू यंगस्टर वाहाल चषक 2025 मध्ये त्यांना देऊन इथं सन्मानित करण्यात येत आहे. चला फोटो सेशन आहे लाईव्ह मध्ये. आपण आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण लाईव्ह बघू शकता. संग्राम 11 निकलस कॉम्बिनेशन. आज संपूर्ण मैदानातील लाल बुंद, अगदी लाल कलरचा गुलाल उधळला आणि जशा प्रकारे आपण म्हणूया आणि या संघाने शर्यत जिंकली भेटणार. आणि मी देखील थांबतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे माणसं नुसतं येत नाही ना, फोनवर जाते. 17ला स्टेजवर 4 वेळा नाव घेतला. अरे इकडे उलट व्हा उलट. राहायचं लाईट येईल. रोशनचा फुटकारले.
चॅम्पियन माझ्या जवळ भेटलाय अतुल काटेचा भाऊ. काय बोलतोय कोण कुठे आहे? कुणाल का अतुल तुझा भाऊस अतुलचा भाऊस नाही. काय झाला कोण ए भाऊ काय बोलताय? काही कामाचं नाही हो. टांगा यो टांगा काय झाला? टांगा काय आपला टांगा काय? सेकंड रनर अप म्हणजे 2 नंबरला यांचा बेंडकरवाल्यांचा चॅम्पियन आलेला आहे. घेतलास यस ते पॅकर. दोन्ही टीमी आमच्याच होत्या. दोन्ही टीमी आमच्याच होत्या. ही बेंडकरवाला पण आमचंच होतं, नितल्याचवाला पण आमचं होतं. आमच्याच मॅची आमच्याच टीमी. 2 पॅकर शैलेंद्र पावशे, रोशन पाटे 2 धरतय. अरे ते आम्हाला ठेवायचे, तुम्हाला काय जेवण चाललं जा. अरे आम्हाला ठेवायची ती. अरे चल बाय 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 बाय. टाकते बघ. हा का नको टाकू.